भूल दिल्याशिवाय ऑपरेशन होत नाही आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही. हॅशटॅग शरद पवार म्हणतायत. राष्ट्रवादीतून तटकरे प्रफुल्ल पटेल आऊट. अजितदादांचे 35 आमदार शरद पवारांकडे वळले. वस्तादाने तो डाव कसा खेळला बघा. काका लय भारी येत राव. त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं राजकारण करू नका, अपघात आहे. पण काका जे सांगतायत त्याच्या उलटं घरवतात. अमोल मिटकरी आणि रोहित पवार हे नेमकं साहेबांच्या उलटं बोलले. हा अपघात नाही तर घातपात. आणि तेव्हा काका कुठे होते? काका निवांत हॉस्पिटलात उपचार घेत होते. पवार साहेबांना मानलं पाहिजे. हॉस्पिटलात बसून राजकारणातील सोंगट्या कशा टाकाव्यात हे तुमच्या एवढं डोकेबाज. सध्या जगातील सर्वश्रेष्ठ फक्त शरद पवार. आपणच नेमकं पवारांनी घडवले तरी काय? त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. सांगितलं, 80 वर्षाची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती कितीही प्रतिकूल आणि बिकट असू द्या, त्या परिस्थितीला संयमानं आणि तितक्याच कणखरपणे सामोर जाणं, तिच्यावर यशस्वीपणे मात करणं, याचं अगदी देशातलं एकमेव उदाहरण म्हणजे शरद पवार. उगाचच त्यांना भारताच्या राजकारणातले भीष्माचार्य म्हणत नाहीत किंवा नरेंद्र मोदी, अमित शहा, वाजपेयी यांच्यापासून सगळे भारतामधले जे ज्येष्ठ राजकीय अनुभवी नेते आहेत त्यांना उगाचच मानत नाहीत. पुतण्या ज्याला अगदी बालपणापासून राजकारणाच्या एका उंचीवर नेऊन ठेवलं, अगदी तळहाताच्या फोडासारखं जपलं, त्याच्यावरच काळ ओढवला, त्या परिस्थितीमध्ये शरद पवार काहीसे खचले आहेत, खिन्न झाले आहेत अथवा कोलमडले आहेत तसं चित्र दिसलं. पण कोलमडले पण संपले नाहीत, ते म्हणजे शरद पवार. परिस्थिती एवढ्या वेगाने बदलत होती अजितदादाच्या मृत्यूनंतर. अगदी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रफुल्ल पटेलच होणार अशा बातम्या पेरल्या जात होत्या. म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी संपूर्णपणे पक्ष म्हणजे अक्षरशः गिळंकृत होईल की काय अशी शक्यता होती. आणि एकीकडे दुःख आहे आणि दुसरीकडे राजकीय जो पक्ष स्थापन केलेला आहे तोही वाचवायचा आहे. अशाही परिस्थितीमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जो त्यांनी स्वतः स्थापन केलेला होता, तो पक्ष तर वाचवलाच, पण त्या दादा गटाची जी राजकीय परिस्थिती आहे तिची घडीसुद्धा बसवली. त्याचं नाव आहे शरद पवार. कारण एवढी आपत्ती कोसळल्यानंतर या प्रसंगाला अगदी दुःखात जे कुटुंब असताना, पवार कुटुंब दुःखात असताना राजकीय डावपेच खेळले जात होते. वर्षा बंगल्यावर हॉटेलमध्ये बैठका होत होत्या. आता पक्ष पवार कुटुंबाकडून कुठेतरी पटेल तटकरे यांच्या ताब्यात जातोय की काय अशी शक्यता नव्हे तर खात्री वर्तवली जात होती. आणि दरेकर मध्येच येऊन जे बोलले ते उगाचच बोललेले नव्हते. त्यांना असे उठले आणि दरेकर येऊन बाहेर बोलले की तटेल आणि तटकरे राष्ट्रवादीचा पक्ष हा यशस्वीपणे पुढे घेऊन जातील. असे जे तट या दरेकरांनी विधान केलं होतं ते विनाकारण आलेलं विधान नव्हतं. हा पक्षच पूर्णपणे भाजपाच्या दावणीला नेऊन बांधण्याकरता संपूर्णपणे वरिष्ठ पातळीवर खेळी खेळलेली होती. म्हणजे एकीकडे दुःख आहे, जो पुतण्या म्हणजे अक्षरशः पुत्राप्रमाणे तो त्या दोघांचा नात. दादा आणि साहेबांचे नातेसंबंध अगदी दादा जाहीरपणे बोलून दाखवायचे, माझ्या काकाच्या कृपेने माझं सगळं काही चांगलं चाललंय आणि माझा काका तुमच्या बापापेक्षा मोठा आहे, असं जाहीरपणे सांगणारे ते दादा होते. एवढं प्रेमाचं नातं त्या दोघांमध्ये. आणि त्यातच अजितदादांचा हा अपघाती जे निधन झालं, या निधनानंतर पवार कुठेतरी कोलमडतील, संपतील, पक्ष हा पूर्णपणे त्यांच्या हातून सुटेल अशी शक्यता होती. आणि तसं राजकीय वातावरणही तयार झालेलं होतं. पण त्या परिस्थितीमध्ये ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, त्यांनी अजितदादांचा अपघात नव्हे घातपात आहे असं विधान केलं होतं. पण हा पूर्णपणे मोदी शहांवर म्हणजे केंद्र सरकारवर आरोप होता. शरद पवारांनी तात्काळ लगेच सांगून टाकलं की हा घातपात नाही, हा अपघात आहे. त्यांचाच एक नातू रोहित पवार अक्षरशः म्हणजे पत्रकार परिषद घेऊन इत्यंभूत जेवढी माहिती आहे म्हणजे शरद पवारांच्या विरोधामध्ये रोहित पवार हा त्यांचा नातू बोलत होता का? तर नाही बघा. रोहित पवारांनी जेवढे आरोप केले त्या आरोपाला कुठेही शरद पवारांनी कुठेही नाकारलं नाही किंवा त्यामध्ये असत्यता आहे असंही सांगितलं नाही. फक्त त्यांनी हा जो अपघात झालाय
त्याला हे तटकरे आणि पटेल कसे कारणीभूत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी केला. आणि पवार कुटुंबाला सुद्धा सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्याचा त्यांना दुःख नाही, त्यांना उलट आनंदच आहे. पण कुठेतरी यामध्ये भाजपा आणि हे तटकरे पटेल मिळून कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गिळंकृत करतील की काय? हा पक्ष सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या जर ताब्यात ठेवायचा असेल तर आपल्याला हे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादा गटातले जे प्रमुख कारभारी स्वतःला समजतात त्यांना त्यांची जागा जागा दाखवणं गरजेचं होतं. म्हणजे याचा अर्थ एकच होतो, शरद पवार यांनी म्हणजे शरद पवार हे सत्तेमध्ये जाण्यासाठी उतावीळ नाहीत किंवा मोदी शहा बरोबर जाण्यामध्ये त्यांना फार स्वारस्य नाही. म्हणजे जरी विलिनीकरणाच्या चर्चा होत असल्या तर त्या चर्चा फक्त एवढ्यासाठीच होत होत्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवारांनी स्थापन केलाय आणि तो पवार कुटुंबाच्या मालकीचाच राहिला पाहिजे. आणि तशी परिस्थिती निर्माण करायची जर असेल तर त्यासाठी ही राजकीय रणनीती त्यांनी आखली होती. काय म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि आता तटकरे हे सुद्धा कुठे बोलताना दिसत नाहीत. पण छगन भुजबळांसारखा नेता म्हणाला की आता सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष होतील. म्हणजे कुठेतरी आता मग ती आमदारांची सह्यांची मोहीम सुरू झाली. पण शरद पवारांनी आणखी एक चाणाक्षपणे एक खेळी केली म्हणता येईल. ते म्हणजे राज ठाकरेसारखा नेता उठला आणि बोलला असं होत नाही ना. राज ठाकरे म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या मराठी रांगऱ्या या महाराष्ट्राच्या मातीतल्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणी पटेल नसावा, पाटील असला तरी चालेल. म्हणजे एकंदरीत त्या शरद पवारांनी ज्या पद्धतीने त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांचा तो पक्ष वाचवलाच, पण त्या पक्षाची राजकीय विस्कटलेली जी घडी होती ती घडी सुद्धा त्यांनी व्यवस्थितरित्या बसवली. यालाच तर शरद पवार म्हणतात का याविषयी आपलं काय मत आहे? महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्यांची जोडी म्हणून शरद पवार आणि अजित पवार यांची नेहमी चर्चा होत असते. त्यांच्या नात्यातील राजकीय चढउतार, सत्तेतील बदल आणि पक्षातील घडामोडी यामुळे राज्यातील राजकारण अधिक रंगतदार झाले आहे. या नात्याला अनेकदा राजा आणि वजीर अशी उपमा दिली जाते. शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांनी अनेक दशकं राज्य आणि केंद्र पातळीवर महत्त्वाची पदं भूषवली. त्यांची ओळख एक कुशल रणनीतिकार म्हणून आहे. राजा जसा संपूर्ण राज्याचा विचार करतो तसाच शरद पवार यांचा दृष्टिकोन व्यापक आणि दीर्घकालीन असतो. ते संघटन मजबूत ठेवणे, विविध पक्षांशी संबंध राखणे आणि राजकीय समीकरणे बदलण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे त्यांना राजा अशी उपमा दिली जाते. वजीर, अंमलबजावणी आणि ताकद. अजित पवार हे प्रशासनातील जलद निर्णय क्षमता आणि कार्यक्षमतेसाठी ओळखले जातात. त्यांनी उपमुख्यमंत्री आणि मंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. वजीर जसा राजाच्या धोरणांची अंमलबजावणी करतो तसेच अजित पवार हे संघटन आणि सत्तेच्या पातळीवर सक्रिय भूमिका बजावत आले. मात्र कालांतराने त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला असे राजकीय विश्लेषक मानतात. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर काका पुतण्यांमध्ये स्पष्ट राजकीय विभाजन दिसून आले. दोघांनीही आपापल्या गटासह स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू केली. हा संघर्ष केवळ वैयक्तिक नसून तो सत्ताकारण, नेतृत्व आणि पक्षाच्या भवितव्याशी निगडीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदारांसाठी हा राजा वजीर संघर्ष उत्सुकतेचा विषय ठरला होता. आता राजा एकटा असला तरी दुसरा वजीर तयार करण्याच्या तयारीत आहे.